नमस्कार मंडळी. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला जे आलेले अनुभव असतात ते मी तुम्हाला शेअर करते आणि माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे तो मी तुम्हाला सांगते. नमस्कार मंडळी, सुप्रभात. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर मंडळी, मी माझ्या व्हिडिओमध्ये मला जे अनुभव आलेले आहेत ते मी तुम्हाला शेअर करते आणि माझ्यामध्ये जे जे फरक झालेले आहेत, माझ्यामध्ये जो जो बदल झालेला आहे तो मी सगळे माझे अनुभव मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. कारण काय, BK शिवानीचे व्हिडिओ बघितल्यापासून आणि त्या व्हिडिओच्या मार्फत मी माझ्यावर काम केल्यामुळे मला ते अनुभव आलेले आहेत, माझ्यात फरक पडलेला आहे आणि ते अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. तर आजचा असा एक अनुभव बघा. आपल्याला सगळ्यात म्हणजे पैशाची कमतरता असते. आपल्याला सगळ्यामध्ये पहिली म्हणजे पैशाची कमतरता असते. पैसा हा कोणाला नको असतो असं नाही, पैसा हा सगळ्यांनाच हवा असतो. पण आपण काय विचार करतो, मला माझ्या गरजेपुरता किंवा माझी जेवढे गरज आहे तेवढा पैसा माझ्याकडे असावा. गडगंज संपत्ती नको मला, पण मला माझ्या गरजेनुसार पैसा माझ्याकडे यावा किंवा असावा. मग मी नोकरी करत असेल, मी माझा बिझनेस करत असेल तर त्यामार्फत मला पैसा मिळावा. आणि मला असं वाटतं की जेवढ्या माझ्या सुविधा आहेत त्या सगळे त्या पैशामुळे पूर्ण होतील. आणि म्हणून आपण पैसा हा सगळ्यांनाच पाहिजे असतो. कोण असा नाही की त्याला पैसा नको आहे, सगळ्यांनाच पाहिजे असतो. काहींकडे गडगंज संपत्ती असते, काही म्हणजे गरजेपुरता असतो किंवा खाऊन पिऊन सुखी असतात. मिडल क्लास जे आपण म्हणतो ना, गरीब, मिडल क्लास, श्रीमंत. पण जेवढा पैसा आहे त्या पैशाने आपण समाधानी आहोत का? आपल्याला त्या पैशाचं समाधान आहे का? आणि आपल्याला त्या समाधानामुळे चांगली झोप लागते आहे का? जेवढी मला माझं समाधान असेल, ज्या पैशामुळे मला जेवढं समाधान मिळेल तेवढंच मला पाहिजे. मी समाधानी असू दे, मी समृद्ध असू दे, सगळ्या बाजूने मी समृद्ध असू दे, मी समाधानी असू दे, असा आपला प्रत्येकाचा विचार असतो. आणि पैशाबाबत बोललं तर मी एक BK शिवानीचा व्हिडिओ बघितला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तिने काही अफर्मेशन सांगितले होते की मी जे काम करते त्याच्यामध्ये मला सफलता मिळाली आहे. हे अफर्मेशन मी BK शिवानीच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं, वाचलं होतं की माझ्या कामामध्ये मला सफलता मिळू दे आणि माझं काम हे चांगलं आहे, मी समाधानी आहे. आणि ही गोष्ट पैशाच्या बाबतीत ज्यावेळी मला पैशाचा विचार येत होता तेव्हा मी फक्त हे अफर्मेशन बोलत होती, हे शब्द बोलत होती की माझ्याकडे माझ्या धंद्यामध्ये किंवा माझ्या नोकरीमध्ये मला सफलता मिळत आहे किंवा मला मिळाली आहे. आणि हे शब्द बोलल्यामुळे मला कसं का होईना कुठून तरी पैसे यायचेच. म्हणजे कधी पगार असू दे, कधी वरची मिळकत असू दे, किंवा मी एखादा छोटासा बिझनेस केला तर त्या बिझनेसमध्ये मला रोजचा पैसा येत होता आणि मी खूप समाधानी होते आणि आहे समाधानी. कारण का मला पैसा माझ्याकडे रोजचा येतो आहे. भले 10 रुपये येऊ दे, 10 रुपये पण काय खायची गोष्ट म्हणजे छोटी अमाऊंट नाही. 10 रुपये कधी कधी आपल्याला असं वाटतं ना, अरे 10 रुपये बसला झाले असते. तर आपण हा विचार करतो, रोजचे 10 रुपये का होईना हे रोज माझ्याकडे येतात आणि मी ह्या पैशामुळे समाधानी आहे की मला चला माझी जेवढी गरज आहे तेवढा पैसा मला मिळतो आहे, मी समाधानी आहे. आणि हा माझ्यात फरक झालेला आहे. BK शिवानीचे व्हिडिओ बघून पैसा माझ्याकडे रोजच्या रोज 10 रुपये, 5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये येतोच आहे. आणि माझा एक छोटासा बिझनेस आहे, त्या बिझनेसमुळे मला म्हणजे रोजचे गिऱ्हाईक येतात किंवा रोज मला पैसा मिळतो आहे. जे मी काम करते त्याच्यामध्ये मला रोज पैसा मिळतो आहे. आणि हे मी BK शिवानीचे व्हिडिओ बघितले आणि ते व्हिडिओ ऐकून वाचून मी त्याच्यावर काम केलेलं आहे.
की बघूया आपण 15 दिवस हे अफर्मेशन म्हणजे हे शब्द बोलून ह्याच्यामध्ये काय फरक पडतो ते, आणि मला फरक पडलेला आहे. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे तुम्ही बोलून बघा की पैसा माझ्याकडे रोज येत आहे. इझिली आणि अफोर्टलेसली पैसा माझ्याकडे रोज येत आहे. मला म्हणजे माझ्या कामामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये मला सफलता मिळाली आहे किंवा मिळत आहे. बघा तुम्ही हे बोलून, आणि मला हा अनुभव तुम्हाला आल्यास मला नक्की शेअर करून सांगा. कारण BK शिवानीचे व्हिडिओ बघून मी भरपूर काही अनुभव घेतलेले आहेत जे मला आज सगळे आठवतात, आणि त्याप्रमाणे मी सुखी आहे, समाधानी आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की बघा ही अफर्मेशन बोलून की पैसा माझ्याकडे रोज येत आहे. भला थोडा का होईना, पण पैसा माझ्याकडे रोज येत आहे, आणि मला माझ्या नोकरीमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये सफलता मिळाली आहे. हे शब्द बोलून बघा, तुम्हाला याचा फरक पडतो की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.